हॅलो माय डिअर स्टुडंट. आज आपण ॲनिमल सेल कल्चर यामधलं इंट्रोडक्शन, प्रिन्सिपल आणि ॲप्लिकेशन हे 3 बीट पाहणार आहोत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी कंपॅरेटिव्ह ॲनाटॉमी ऑफ नॉन कॉर्डेट चालू केलेलं होतं, पण त्यामधला पोर्शन तो जो पूर्ण पेपर आहे तो तुमचा पॉवर्सन घेणार आहे. त्यामुळं ॲनिमल सेल कल्चर हा जो 3rd पेपर आहे, म्हणजे बायोस्टॅटचा जो युनिट होता त्याच्या वरच्या बाजूचा जो युनिट आहे तो म्हणजे ॲनिमल सेल कल्चर आहे. तर त्यामधलं तुमचं इंट्रोडक्शन, प्रिन्सिपल आणि ॲप्लिकेशन हे मी बीट आज स्टार्ट करतो आहे. पहिल्यांदा इंट्रोडक्शन म्हणजे काय बघून घ्या. सेल कल्चर रेफर्स टू द प्रोसेस बाय विच सेल्स आर ग्रोन इन अ कंट्रोल्ड आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट. ॲक्च्युली आपल्या बॉडीच्या बाहेर जेव्हा आपण ती सेल ग्रो करत असतो तेव्हा ते जे इन्व्हायरमेंट असतं तर ते आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट असतं. म्हणजे इन विवो कंडिशन असते, ती इन विट्रो कंडिशन असते. आणि जेव्हा एखाद्या सेलला आपल्या बॉडीच्या बाहेर आपण ती डेव्हलप करत असतो तेव्हा त्याला बरेच कंडिशन्स असतात. म्हणजे जे इन्व्हायरमेंट आपल्या बॉडीच्या आत आहे ते इन्व्हायरमेंट आपल्याला बॉडीच्या बाहेर मेंटेन करावं लागतं. सेल्स कॅन बी मेंटेन इन अ विट्रो outside of their original body by their process, which is quite simple compared to organ and tissue culture. ॲक्च्युली सेल ग्रो इझिली होऊ शकतात. आपल्या बॉडीमध्ये सेलपासून तयार झालेले ऑर्गन असतात. ऑर्गनसुद्धा डेव्हलप करू शकतो, पण ऑर्गनचे सेल्स आपण डेव्हलप करतो. पूर्ण ऑर्गन तयार होऊ शकत नाही, त्याचे पण लिमिटेशन्स असतात. आपण सेल्स तयार करणं हे थोडंसं पॉसिबल आहे. इन अ सेल कल्चर टेक्निक, सेल्स आर रिमूव्ड फ्रॉम an animal or a plant and grow subsequently in a favorable environment. आपण जेव्हा लॅबोरेटरीमध्ये एखादी सेल कल्चर करत असतो, डेव्हलप करत असतो, तर त्याच्यामध्ये बेसिक युनिट आहे ते म्हणजे आपल्याला सेल हवी असते. तर ते आपण कुठून घेतो? ॲज अ सॅम्पल म्हणून कुठून घेतो? ज्या ॲनिमलच्या सेल्स आपल्याला ग्रो करायच्या आहेत किंवा ज्या प्लांट मटेरियलचं आपण तिथून ॲज अ सेल म्हणून घेणार आणि तिथून आपण ते ग्रो करणार. त्यानंतर काय आहे बघा इंट्रोडक्शनमध्ये. फॉर ॲनिमल सेल, द सेल्स आर टेकन फ्रॉम द ऑर्गन ऑफ ॲन एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स. द सेल्स मे बी रिमूव्ह डायरेक्टली बाय मेकॅनिकल ऑर एन्झाइम ॲक्शन. तुम्ही एखाद्या सेलपासून जेव्हा एखाद्या ऑर्गनपासून सेल काढून घेणार असाल तर ते मे बी तुम्ही क्रश करून काढू शकता, तुम्ही कटिंग करून काढू शकता किंवा तुम्ही एन्झाइम ॲक्शन थ्रू तुम्ही ते काढू शकता. द सेल्स कॅन बी ऑब्टेन्ड बाय अ प्रिव्हियस मेड सेल लाईन ऑर सेल्स चेन. जर समजा ऑलरेडी लॅबोरेटरीमध्ये जर सेल स्टडी केलेली असेल तर त्याच्या थ्रू आपण काय करतो की ते एक्झॅक्ट ज्या सेल्स असतात लॅबमध्ये तयार जे ग्रो केलेले असतात त्याच्यापासून तुम्ही नवीन सेल्ससुद्धा तयार करू शकता. त्याला आपण सेल लाईन म्हणतो. ओके, तर एक्झाम्पल बघा काय आहे. द सेल्स यूज्ड टू कल्चर आर अ फायब्रोब्लास्ट, लिम्फोसाइट्स सेल्स फ्रॉम अ कार्डियाक अँड स्केलेटल टिश्यू. ॲक्च्युली आपल्या बॉडीमध्ये सगळ्या ज्या सेल्स आहेत आणि ज्या लिव्हिंग आहेत त्या सेल्स बऱ्यापैकी आपण ग्रो करू शकतो. तर महत्त्वाच्या लिव्हर सेल्स, ब्रेस्ट सेल्स, स्किन सेल्स ह्या सेल्स लॅबोरेटरीमध्ये आत्तापर्यंत स्टडी केलेले आहेत, कल्चर केलेले आहेत. आता प्रिन्सिपल बघूया काय आहे सेल कल्चरचं. सेल इज अ बेसिक स्ट्रक्चर युनिट ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ. जे महत्त्वाचं पार्ट आहे ज्याच्यापासून आपलं पूर्ण बॉडीचं ऑर्गनायझेशन तयार झाले तो म्हणजे सेल. ठीक आहे. आता हाच सेलमध्ये जो DNA आहे तोच काय करतो, त्या सेलला रेग्युलेट करतो. त्यामुळे आपण DNA सुद्धा कंट्रोल करावा लागतो जेणेकरून ते सेलची ग्रोथ आपल्याला सेल डिवायडेशन फोकसमध्ये ठेवावं लागतं. आणि सेल डिवायडेशनमध्ये जे काय स्टेजेस असतात त्या स्टेजेसनुसार आपल्याला सेल ग्रोथ मेंटेन करावी लागते. ट्रान्समिट इन्फॉर्मेशन टू द नेक्स्ट जनरेशन. ऑब्वियसली सेल आपण पास करतो, DNA पास करतो म्हणून काय होतं, जे जेनेटिक मटेरियल आहे तेच काय करतं, एका सेलपासून दुसऱ्या सेलकडे ट्रान्सफर किंवा त्याचं मल्टिप्लिकेशन होत असतं. कॅरी आउट स्पेशलाइज्ड अँड व्हायटल फंक्शन्स इन्व्हॉल्व इन द मेटाबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम ऑफ द सेल्स. प्रत्येक सेलचं आपल्या बॉडीमध्ये काही ना काहीतरी फंक्शन आहे. मसल सेल आहे तर ते कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन होणार, फॅट सेल असेल तर ते फॅटला डिपॉझिट करून ठेवणार. तशा पद्धतीनं त्या सेलला त्याचं फंक्शन ॲक्टिवेट फॉर्ममध्ये आपल्याला लॅबोरेटरी कल्चरमध्ये मेंटेन ठेवावं लागतं. ठीक आहे. एक्स्ट्रॅक्ट अँड यूज्ड केमिकल एनर्जी स्टोर्ड डिराइव्ड फॉर अ मेटाबॉलिक पाथवे. बऱ्याच वेळा आपण एखाद्या आता समजा एक्झाम्पल इन्सुलिन ही आपल्या बॉडीतल्या पॅन्क्रियाजमधल्या बीटा सेल्स तयार करतात. तर हे बीटा सेल्स काय करतात, जे इन्सुलिन लॅबोरेटरीमध्ये काय केलं आपण बीटा सेल्स ग्रो करतो
त्याच्यापासून आपण त्याचं इन्सुलिन एक्स्ट्रॅक्ट करतो आणि मग आपण त्याचा यूज करतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने केमिकल एनर्जी स्टोअर म्हणून सुद्धा आपण त्याचा यूज करतो. टेक इन न्यूट्रियंट्स अँड कन्वर्ट देम इनटू द एनर्जी. बऱ्याच वेळा आपण सेलपासून ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून सुद्धा वापरतो आणि ते नेक्स्ट समजा आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या सेल्स तयार करायचे असतील. इथं छान एक्झाम्पल आहे ते म्हणजे एम्ब्रिओ कल्चर. एम्ब्रिओच्या वेळेला आपण बऱ्याच ठिकाणी एम्ब्रिओ ॲज अ क्रश म्हणून म्हणजे सोर्स न्यूट्रियंट सोर्स म्हणून देतो आणि त्याचा ॲज अ फूड मटेरियल यूज करून आपण दुसऱ्या सेल्स तयार करण्यासाठी यूज करतो. रिस्पॉन्स टू एक्सटर्नल अँड इंटरनल स्टिम्युलस सच ॲज चेंजेस इन टेम्परेचर, pH अँड न्यूट्रियंट व्हॅल्यूज. आपल्या बॉडीवरती बऱ्याच गोष्टीचा इम्पॅक्ट होत असतो, मग ते एक्सटर्नल असू दे इंटरनल असू दे. तर ह्याचा रिस्पॉन्स सेल लेवलला कसा आहे हे बघण्यासाठी सुद्धा आपण सेल आणि टिश्यू कल्चर स्टडी करतो. ॲक्च्युली स्टुडंट्स प्रिन्सिपल हा फार वाईड व्ह्यू आहे. तुम्ही यामध्ये ज्या काय बीट घेताल तेवढे ते कमीच आहेत. मला जेवढे वाटले तेवढे मी घेतलेले आहेत. ह्याच्यापेक्षा तुम्हाला जरी जास्त भेटले तरी तुम्ही ते घेऊ शकता. त्यानंतर ना ॲप्लिकेशन्स. ॲक्च्युली जे ॲनिमल टिश्यू कल्चर आहे त्याचा यूज जो आहे जिथं जिथं तुम्ही करू शकताय हेच त्याचं ॲप्लिकेशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशन म्हणजे वॅक्सिन प्रोडक्शन. आता तुम्हाला माहीत आहे आजूबाजूला कोरोनाचा किती केसेस झालेले आहेत किंवा आपल्याला त्या वॅक्सिनचं प्रोडक्शन नाव ऐकल्यावर तुमच्या डोक्यात आलं असेल की काय प्रकार किंवा हे झाले. तर वॅक्सिन तयार करण्यासाठी आपल्याला अँटीबॉडी प्रोडक्शन करावं लागतं आणि अँटीबॉडी प्रोडक्शनसाठी सेल लागतात आणि अशा सेल्स लॅबमध्ये कल्चर करून त्याच्यापासून अँटीबॉडीज आपण मिळवतो. तर हे त्याचं बेसिक बेसिक ॲप्लिकेशन आहे वॅक्सिन प्रोडक्शन. आत्तापर्यंत पूर्ण जगभरामध्ये जिथं जिथं वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज आहेत तर ह्या डिसीजना कंट्रोल करण्यासाठी जे वॅक्सिन्स लागतात तर हे वॅक्सिन प्रोडक्ट करण्यासाठी सुद्धा आपण हे एक प्रकारचं ॲप्लिकेशन म्हणू शकतो. त्यानंतर व्हायरस कल्टिवेशन अँड स्टडी. फक्त त्याचं वॅक्सिन तयार करण्यासाठी यूज करतो असं नाही. जे काय व्हायरस आजूबाजूला आता तुम्हाला माहिती आहे की कोरोनाचं स्ट्रक्चर कसं दिसतं किंवा कुठलाही ॲनिमल हेपॅटायटिस बी असू दे, हेपॅटायटिस ए असू दे, HIV व्हायरस असू दे, तर त्यांचं हे स्ट्रक्चर कसं असतं हे आपल्याला ऑलरेडी माहिती झाले म्हणजे काय त्याचा आपण स्टडी लॅबोरेटरी बेसवर केलं. ते कसे इन्फेक्ट करतात हे सुद्धा आपण लॅबमध्ये स्टडी केलेलं आहे. ह्यासाठी सुद्धा आपण ॲनिमल सेल कल्चर स्टडी करतो. सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी. आपल्या बॉडीमध्ये मसलमध्ये ग्लुकोजचं डायजेशन कसं होतं, मेटाबॉलिझम कसं होतं, ॲनाबॉलिझम कसं होतं किंवा ब्रेकडाऊन कसं होतं ह्या सगळ्या स्टडी करण्यासाठी काय करतात आपल्याला सेल ॲक्टिव्हिटीज बघाव्या लागतात. सेल ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय की प्रत्येक सेल काम कशी करते. ब्रेन सेलचं काम वेगळं आहे आणि मसल सेलचं काम वेगळं आहे. तर ह्या सेल्स प्रत्येक काम कसं करतात त्या पद्धतीनं आपण काय करतो की त्याचा स्टडी करतो आणि हा स्टडी सेल लेवलला लॅबोरेटरीमध्ये केल्यानंतर ना त्याचा उपयोग आपण आपल्या बॉडीवरती करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ना इन कॅन्सर रिसर्च. कॅन्सर हा एक मेजर कंपोनंट आहे जो आपल्या बॉडीला डॅमेज करतो. ॲक्च्युली ही आपल्या बॉडीतली सेल असते की ज्याचं कन्व्हर्जन नंतर कॅन्सर सेलमध्ये होतं आणि त्याच्यापासून आपल्या बॉडीतले बऱ्याच इंटरनल ऑर्गन्स खराब होऊ शकतात. इवन ह्युमन बिंग डेथसुद्धा होऊ शकते. तर असं होऊ नये म्हणून रिसर्चमध्ये कॅन्सर कुठल्या स्टेजचा आहे, कुठल्या ऑर्गनला झाला आहे ह्या सगळ्या स्टडी करण्यासाठी नॉर्मल सेल आहे का नाही किंवा त्याचं कॅन्सरपासून त्याला वाचवण्यासाठी आपण काय काय करू शकतो. तर कॅन्सर रिसर्चमध्ये सुद्धा आपण ॲनिमल सेल लाईन म्हणा सेल लाईन यूज. त्यानंतर नेक्स्ट पाहणार आहोत आपण जीन थेरपी. Cells are having a functional gene can be replaced to the cells which are having non-functional gene and for which the cell culture technique is used. ॲक्च्युली आपल्या सेलमध्ये जे DNA असतो त्या DNAमध्ये 2 प्रकारचे जीन्स असतात जे म्हणजे फंक्शनल आणि नॉन फंक्शनल. म्हणजे असे जीन्स ज्याच्यापासून प्रोटीन तयार होतात आणि फंक्शनल स्ट्रक्चर आपल्या बॉडीत तयार होतात आणि असे जीन्स की जे काहीच करत नाहीत पण त्याचं प्रोटेक्शन मात्र ते त्या जीनचं करत असतात. तर कुठले जीन्स काय करतात, कुठले फंक्शनल आहेत का नॉन फंक्शनल आहेत हे स्टडी आपण लॅबमध्ये जेव्हा सेल कल्चर करतो तेव्हाच करू शकतो. तर हे एक त्याचं ॲप्लिकेशन आहे. नेक्स्ट आहे इम्युनॉलॉजिकल स्टडी. आपल्या बॉडीमध्ये जे अँटीबॉडीज तयार होत असतात तर अँटीबॉडीज तयार करण्यासाठी इम्युन सिस्टीमच्या ज्या सेल्स आहेत, सायटोकायनिन्स आहेत, इम्युन सेल्स आहेत, लिम्फॉइड सेल्स आहेत. तर ह्या सेल्स कसं काम करतात तर आपल्या बॉडीतल्या सेल्स जेव्हा आपण बॉडीच्या बाहेर लॅबमध्ये कल्चर करत असतो, इन विट्रोमध्ये कंडिशन स्टडी करत असतो तर हे करत असताना त्या सेलमध्ये जे इंटरॅक्शन होत असतात ज्या सेल्स म्हणजे अँटीबॉडीज प्रोडक्शन कसं करतात,
तर ह्या सगळं स्टडी करत असतानाच आपल्याला इम्युनॉलॉजिकल म्हणजे कसा ड्रग म्हणजे कुठला डिसीज कसा होतो किंवा त्यांची इंटरॅक्शन काय आहे, अँटीबॉडीचं कसं प्रत्येक ॲनिमलचं किंवा प्रत्येक व्हायरसेसचा म्हणा किंवा हे कशी इंटरॅक्शन करतात, इम्युनॉलॉजिकल कसे आपले सेल्स इंटरॅक्ट होतात, मास्ट सेल काय करतो, लिम्फॉइड सेल्स काय करतात, हे स्टडी करण्यासाठी आपण इम्युनॉलॉजिकल स्टडीमध्ये सुद्धा ॲनिमल सेल लाईनचा फार महत्त्वाचा रोल आहे. आणि नेक्स्ट आहे आपला ऑदरमध्ये काय येतं, सेल लाईन्स आर ऑल्सो यूज्ड इन विट्रो फर्टिलायझेशन, रिकॉम्बिनंट प्रोटीन अँड ड्रग सिलेक्शन. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे बॉडीच्या बाहेर स्पर्म आणि ओवा ह्याचं फर्टिलायझेशन करून जेव्हा एम्ब्रिओ तयार होतो तर हा एम्ब्रिओ आपल्या बॉडीमध्ये परत त्याला इम्प्लांट करून त्याच्यापासून बेबी डेव्हलपमेंट करायचं, त्याला आपण म्हणतो इन विट्रो फर्टिलायझेशन. त्यानंतर रिकॉम्बिनंट प्रोटीन, बॉडीमध्ये जो सिक्वेन्स आहे प्रोटीनचा त्याला जर आपल्याला बदलायचा असेल त्या प्रोटीनच्या सिक्वेन्सला तेव्हासुद्धा आपण सेल लाईन यूज करू शकतो. ड्रग सिलेक्शन, आपण जे ड्रग घेतो, ड्रग मीन्स आपण जे मेडिसिन घेतो त्या मेडिसिनमध्ये जे काय कॉन्सन्ट्रेशन असतं प्रत्येक केमिकलचं, तर ह्या केमिकलचं कॉन्सन्ट्रेशन किती प्रमाणात पाहिजे, अडल्ट्सना किती पाहिजे, चिल्ड्रन्सना किती पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे स्टडी समजून घेण्यासाठी आपल्याला ड्रग सिलेक्शनसाठी सेल लाईनचा यूज होतो. ओके, तर स्टुडंट आपण जस्ट आता ॲनिमल सेल लाईन त्याच्यातलं इंट्रोडक्शन, त्याचे टेक्निक्स कुठलं म्हणजे त्याचं प्रिन्सिपल आणि ॲप्लिकेशन हे 3 गोष्टी बघितलेल्या आहेत. ओके, सगळ्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि सगळ्यांनी रिप्लाय द्यायचा आहे. रिप्लाय सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. ओके, थँक्यू स्टुडंट.